अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा गेम चेंजर ठरलेला निकाल समोर आला आहे आणि या निकालाने राजकीयच नव्हे तर कायदेशीर रणांगणातही समीकरणं बदलली आहेत। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली खासदार निलेश लंके यांच्या निवडीविरोधी याचिका अखेर संपुष्टात आली आहे। सुजय विखे पाटील यांनी दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठ यांनी ठामपणे फेटाळून लावली आहे। हा निकाल केवळ एका उमेदवाराचा विजय नाही तर मतदारांनी दिलेल्या कौलाची न्यायालयीन पातळीवर झालेली पुष्टी म्हणूनही पाहिला जातो। 13 मे 2024 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा सुमारे 28,929 मतांनी पराभव केला होता। या निकालानंतर 18 जुलै 2024 रोजी सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेत त्यांनी 3 प्रमुख आरोप केले होते। पहिला, शरद पवार आणि निलेश लंके यांनी चारित्र्य हनन केल्याचा। दुसरा, लंके यांनी खर्चाची मर्यादा ओलांडून बोगस मतदानाचे आवाहन केल्याचा। तिसरा, विखे कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती किशोर संत यांनी स्पष्ट केले की शरद पवार यांचे कथित विधान उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीचे असल्याने त्याचा निवडणूक निकालावर परिणाम मानता येत नाही। तसेच विखे परिवार या उल्लेखाचा थेट उमेदवाराशी संबंध जोडता येत नसल्याचे नमूद करण्यात आले। बोगस मतदानाच्या आरोपांबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात न आल्याने हे आरोपही फेटाळण्यात आले। या निकालानंतर खासदार निलेश लंके यांनी तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यांनी म्हटले की हा सत्य, न्याय आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। काहींनी पराभव स्वीकारण्याऐवजी जनतेच्या कौलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायालयाचा मार्ग निवडला, पण सत्य कधीच पराभूत होत नाही। सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीने प्रस्थापित राजकीय घराण्याला दिलेला पराभव काहींना अजूनही स्वीकारता आलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला। दरम्यान सुजय विखे पाटील यांच्या गटाकडून या निकालावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। पुढील पाऊल म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात जाणार का, याबाबतही स्पष्टता नाही। एकूणच या निर्णयामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात नवा टप्पा सुरू झाला आहे। निवडणुकीतील विजयासोबतच कायदेशीर लढाईतही बाजी मारत निलेश लंके यांनी आपली राजकीय स्थिती अधिक मजबूत केली आहे। आता पुढे या संघर्षाचा फोकस न्यायालयीन लढाईकडून विकासाच्या मुद्द्यांकडे वळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारखा कुठला राजकीय वारसा नसणारा एखादा कार्यकर्ता आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या खूप आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिले। पण माझ्या विरोधात जो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवली, त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तो निकाल कधीही मान्य झाला नाही। त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करून मला त्या ठिकाणी हायकोर्टात त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न केला। पण न्यायदेवता ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करीत असते। त्यामुळे आज न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतोच, पण माझ्या दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघातील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या वतीने त्या निकालाचं स्वागत करतो। या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पाडत असताना माझ्याबरोबर काही सहकार्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, सहकार्य केलं, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि न्यायव्यवस्था ही आजही अखंडितपणे अबाधित आहे, हीच या ठिकाणी सांगू इच्छितो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।